कोल्हापुरातील वारी वसाहतीत राहणारा सुजल बाबासो कांबळे हा युवक आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास टिंबर मार्केट परिसरातील मंदिराजवळील कठड्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता। यावेळी 2-3 दुचाकीवरून आलेल्या 5 ते 6 युवकांनी तलवार, एडका अशी धारदार शस्त्र हातात घेऊन सुजलचा पाठलाग केला। यावेळी सुजल जीवाच्या आकांतानं पाटीदार भवनच्या बाजूच्या रस्त्यानं पळत सुटला, पण 4 ते 5 युवकांनी त्याचा थरारक पाठलाग करून त्याच्यावर तलवार आणि एडका अशा धारदार शस्त्रांनी पाठीवर, पोटावर आणि मानेवर सपासप वार केले। घटनास्थळी सुजल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। सुजलच्या दोघा मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेतील सुजल याला CPR-मध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। CPR परिसरात सुजलचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे हे पोलीस फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत घटनेची माहिती घेतली। दरम्यान सायंकाळी CPR-मध्ये उत्तरीय तपासणी करून सुजलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सुजल कांबळे याच्या खून प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होतं।